यूट्यूबवरती धडाधड सगळ्यांच्या उपवासाच्या रेसिपी येत आहेत. मग मीच कशाला मागे राहू, म्हणून मी आज तुम्हाला उपवासाची रसमलाई अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते सांगणार आहे. तसंही माझ्या घरच्यांना गोडाचे पदार्थ खूप आवडतात. चला तर मग पहिल्यांदा अर्धी वाटी शाबू स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवायचा. त्यानंतर भिजलेला शाबू मिक्सरमध्ये टाकायचा. त्यात 2 चमचे साखर व 2 हिरवी विलायची टाकून घ्यायची. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं. नंतर हे मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं व हाताला तूप लावून त्याचे अशा पद्धतीने सर्व गोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची व त्यात अर्धा लिटर दूध ओतायचे. दुधाला उकळी येईपर्यंत दूध मस्तपैकी हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यात भिजवलेले केशरचं पाणी ओतून घ्यायचं. त्यामुळे रसमलाईला खूप छान कलर येतो. नंतर त्यात साखर घालायची. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दुधाला उकळी आल्यानंतर बनवलेले सर्व गोळे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे व अर्धा चमचा विलायची पावडर घालून मस्तपैकी हलवून घ्यायचं. अवघ्या 10 ते 15 मिनिटात हे गोळे शिजून तयार होतात. तुम्ही याच्यामध्ये फूड कलरही टाकू शकता. त्यानंतर त्यात काही ड्रायफ्रूट घालायचे आणि थोड्याच वेळात गॅस बंद करायचा. नंतर त्यात रसमलाई इसेन्सचे 2 थेंब टाकायचे. इसेन्स असेल तर टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. त्याच्यामुळे रसमलाईला खूप छान चव येते. तर अशी ही रसमलाई बघितल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही, खरं सांगा बरं. तर ही रसमलाई आपण गार करण्यासाठी एका काचेच्या भांड्यात काढून घेणार आहे. रसमलाई नेहमी वरतीच गार करायची. जर तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचे गोळे कडक होतात, मऊ राहत नाहीत. तर अशी ही रसमलाई लहान मुलेच काय, पण घरातील मोठी माणसंही खूप आवडीने खातात. त्याची चव एक नंबर आहे. चला तर मग पटकन सबस्क्राईब करा.